सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बालेमामा आहेत. आपण मला पत्र दिलं, त्याच्यानंतर तुम्ही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना मिळालेत. पत्रव्यवहार देण्याची आतापर्यंत अजूनही वेळ येते, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण उडतंय आणि अजूनही पत्रव्यवहारच सुरू आहे. आता शेवटच्या टप्प्यातील शेवटचं पत्र आणि शेवटची विनंती की जेणेकरून 22 तारखेच्या त्याच्यावर निर्णय व्हावा, बस अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी गेलो होतो. काय त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स आला? म्हणजे शाब्दिक तुमचं बोलणं झालं असेल, पत्रा व्यतिरिक्त काय त्यांचं म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे आम्ही 100% नाव तेच देणार, पण त्याची प्रोसिजर काय आहे किंवा किती वेळ लागेल याच्याबद्दल निश्चितता नाही. पण मामा, मग जर त्यांना नावच द्यायचं असेल तर मग या गोष्टीला विलंब का लागला जातोय? का अडचण कुठे? ते आता मला पण कळायला का नक्की काय आहे, कारण हे तर 3 वर्षापासून आपण ऐकत असेल. 3 वर्षापासूनचा विषय 2022ला दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव घेतला होता. त्याच्यानंतर अजून पार्लमेंटमध्ये कॅबिनेटला येत नाहीत विषय प्रस्ताव, त्याच्यामुळे हा विषय पेंडिंगच आहे. आता तर मामा, नामकरण कृती समितीच्या वतीनं संशय व्यक्त केला जातोय की राज्य सरकारने जो प्रस्ताव पाठवला आहे तो प्रस्ताव बरोबर होता, त्याचा मायना बरोबर होता की चुकीचं होतं की काय होतं, याची पहिली माहिती मिळावी अशा प्रकारचं एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. याच्याविषयी मला काय कल्पना, हे कृती समितीने केलं असेल तर मला कल्पना नाही. पण ह्या संदर्भामध्ये आता सगळ्यात तुम्ही आता स्वतः आंदोलन करताय, 22 तारखेला तुम्ही डेडलाईन दिलेली आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री सांगतायत. परवाच्या दिवशी गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळाने येऊन बाहेर एवढंच सांगितलं की त्यांनी आश्वासन दिलंय की नाव दिलं जाणार आहे, पण ठोस काय? ठोस काहीच नाही. मग आता मामा या बाबतीमध्ये पुढाकार घेतील का, कधी ठोस पायावर पडावं म्हणून? हो, प्रश्नच येत नाही ना, म्हणून तर आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे ना. कशा प्रकारचं आंदोलन, काय स्वरूप असणार आंदोलनाचं? पहिले तर आम्ही इकडनं चालत निघणार आहोत, बरोबर, पायी निघणार आहोत आणि जोपर्यंत मग मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार. अनेक विमानतळांच्या नावाचं नामकरण झालंय, म्हणजे आता पुणे असो, गोवा असो, गुजरात असो, मग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणालाच ग्रहण का लागलं? जाणीवपूर्वक हे सर्व केलं जातं असं तुम्हाला वाटतं? हे काही कल्पना नाही मला. बघा, जाणीवपूर्वक केलं जातं किंवा नाही केलं जातं, पण एवढंच नक्की आहे का ते 3 वर्षापासून होत नाही, ही तर सत्यता आहे. का थांबलं हे काही कळायला पण मार्ग नाही, कारण फक्त त्याचा विचार केला तुम्ही तर 1 आठवड्याची गरज आहे. एक कॅबिनेटमध्ये नोट बनवून जर पाठवली तर विषय संपून जाईल. आणि कॅबिनेट दर मंगळवार किंवा बुधवार ही असतो. मामा, आता या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर तुमचं आंदोलन थांबणार आहे? म्हणजे जसं मागच्या वेळेला तुम्ही थांबवलं होतं तसं, की तुम्ही आश्वासनावर न थांबता 22 तारखेला तुम्ही निघणार आहात? निघाला आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. जनतेचा काय उद्रेक आहे मामा? काय तुमचं नाही, जर बघा त्याच्यात कॅबिनेटमध्ये जर घेतला तर विषय संपला. कॅबिनेटमध्ये ठराव व्हावा अशी तुमची प्रमुख हा प्रमुख 21 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहणार? हा 21 तारखेपर्यंत. आता तुम्ही कोणाला भेटायला आला? शिंदे साहेब आहेत, आम्ही सोबत आहोत. तर हे होते बालेमामा, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 21 तारखेपर्यंत वाट पाहणार. कॅबिनेटमध्ये जर अशा प्रकारचा प्रस्ताव जर आला तर बाबतीमध्ये पुनर्विचार केला जाईल आंदोलनाच्या बाबतीमध्ये. मात्र अशा प्रकारचा जर पुनर्विचार जर झाला नाही तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून 22 तारखेला स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांचा जो मोर्चा आहे तो विमानतळावर धडकणार आहे. तो पाहणं महत्त्वाचं असेल की सरकार याबाबत काय निर्णय घेतं. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.